त्याचबरोबर इतर अनेक मान्यवरांचं मी धनश्री प्रधान दामले मनपूर्वक स्वागत करते. स्टार प्रवाह वाहिनी ही प्रेक्षकांची जशी आवडती लाडकी वाहिनी आहे, तशीच पत्रकार मित्रमंडळी सगळ्या कलाकारांची सुद्धा आवडती वाहिनी आहे. का ते नंतर त्यांच्याशी संवाद साधताना गप्पा करताना कळणार आहेच. परंतु एखादी वाहिनी जेव्हा प्रसिद्ध होते, लोकप्रिय होते, प्रेक्षकप्रिय होते, मालिका प्रेक्षकप्रिय होते, ती का होते बरं? कारण त्या मालिकेचा गाभा, मालिकेचा विषय, वाहिन्या वेगवेगळे विषय जेव्हा घेऊन येतात ते फक्त मनोरंजनासाठी घेऊन येत नाहीत, तर समाजातले आपल्या आजूबाजूला घडणारे अनेक प्रश्न मालिकेच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर सादर करत असतो आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मार्ग म्हणजे मनोरंजनाचं हे माध्यम सुद्धा असतं. त्यामुळे आता हे मनोरंजनाचं माध्यम घराघरात जसं पोचलेलं आहे, तसंच घराघरातल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. आणि म्हणूनच एक आगळी वेगळी कथा घेऊन वचन दिले तू मला ही मालिका येते 15 डिसेंबरपासून, म्हणजेच आजपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता. अर्थात एक आगळं वेगळं कथानक म्हणजे काय असणार आहे आणि यातनं कोणत्या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना उत्तर मिळणार आहे ते पाहूया या मालिकेच्या प्रोमोच्या माध्यमातून. त्याचबरोबर या प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलं की ऊर्जाला तिच्या या निर्णयाला आणि तिच्या धाडसाला 100 हत्तींचं बळ देणारा शौर्य सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा शौर्य तिला भेटतो आणि शौर्य तिला साथ देण्यासाठी तयार असतो, मदत करण्यासाठी तयार असतो. हा शौर्य नेमका कोण आहे ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत म्हणजेच मालिकेतला शौर्य. आणि हे दोघंही कोणाला जाऊन नेमके भिडतायत? ती व्यक्तिरेखा सुद्धा तेवढीच तडफदार आहे. निष्णात वकील आहेत आणि आपल्या संपूर्ण वकिली करिअरमध्ये त्यांनी वेगवेगळे धाडसाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांचे स्वतःची काही त्यांची मतं आहेत, त्यांचे वेगवेगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला या मालिकेच्या निमित्तानं पाहता येणार आहेत. ज्यांना आपण आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्ध म्हणून फक्त स्वीकारतच नाही, तर त्या पात्रावर, त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे, प्रचंड छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षकांचा. आणि आता पुन्हा एकदा एका तडफदार भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी. त्यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत. ऊर्जा भरपूर आहे स्टेजवर, हो ना? आणि नावातच क्या बात आहे, ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन जहागीरदार, म्हणजे नावं सुद्धा अशी आहेत ना की क्या बात आहे. काहीतरी प्रत्येक कॅरेक्टरला एक छान पर्सनॅलिटी दिलेली वाटते. नेमकं काय आहे भूमिका? ऊर्जा, तुझ्यापासून सुरुवात करूया. अनुष्का, जेव्हा तुझ्याकडे ऊर्जा हे पात्र आलं, ही व्यक्तिरेखा आली,
तेव्हा सगळ्यात आधी काय विचार केलास? कारण एक खूप छान पैलू देता येणार आहेत या भूमिकेला तुला. हे कथानक खूप वेगळं आहे. कथानक जेव्हा तुझ्याकडे आलं, काय विचार होता? ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव. एक ध्येयवेडी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही, तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचं आहे आणि केस जिंकायची. त्यामुळे पहिल्या प्रोमोनंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की हे कोट खूप ढगाळ आहे, अरे ते फाटलेलं आहे. पण हो, ते तसंच आहे कारण ते तिच्या वडिलांचं. आणि एक अशी ध्येयवेडी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी, तत्ववादी, कणखर, स्पष्ट वक्ती, बोलायला गेली तर आरेला कार्य करणार, म्हणजे उत्तर देणार तर सडेतोडच, म्हणजे एक घाव दोन तुकडे असा प्रत्येक, जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे. अशी मुलगी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वतःवर असणारा अढळ विश्वास. तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे. तिला फक्त एक केसची गरज आहे आणि तिला माहिती आहे की ज्या दिवशी तिला ती केस मिळेल ती त्याचा फडशा पाडेल, ती समोरच्याला ठेवणार नाही. एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा. तर अशी मुलगी. तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते, त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्या समोर येतात, तिला शौर्याची साथ मिळते आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केसमधला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे. आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईल. तर एकीकडे शौर्य आहे, एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीये. आणि अशा शौर्याला जेव्हा कळतं की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता आहे, तर तेव्हा काय होतं, ही पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिले तुम्हाला. जिथे तराजूच्या एका बाजूला प्रेम आहे, कुटुंब आहे, भावना आहेत, तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज सोल्ड. आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते. म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर्ड टू हिम. त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले. आणि आता आमचं शूट सुरू होऊन 15 दिवस झालेत आणि मी रोज एन्जॉय करते सेटवर. सो असा तो प्रवास होता ऊर्जाला म्हणण्याचा आणि संपूर्ण गोष्टीचा. क्या बात आहे. एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय. ते इतक्या लवकर आपलंसं केलं आहे ना, म्हणजे आमचं ॲक्च्युअल एपिसोडचं शूट सुरू होण्याआधी सुद्धा आमचं धिंगाणाचं शूट झालं होतं. तो आता येईलच एपिसोड. आणि तेव्हा म्हणजे खूप टीम्स, खूप इतर मालिकांमधले पण कलाकार, पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते. म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धाकधूक होती की अरे हे सगळे आधीपासून धिंगाणाला जात आहे आणि आपण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ का. पण मला वाटतं इट वॉज सो स्मूथ आणि खूप पटकन आपलंसं करणारी टीम आहे. आणि क्रिएटिव्हली मला वाटतं की खूप काय म्हणतात, TRPच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रॉडक्टवर ठाम राहू, आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू, हे मला ह्या 15 दिवसांमध्ये कळलेलं आहे. सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनलसोबत आपल्याला काम करायला मिळतंय, उत्तम प्रोडक्शन हाऊससोबत आपल्याला काम करायला मिळतंय. सो याचा आनंदच आहे. नमस्ते. चॅलेंजिंग तर आहेच. मगाशी म्हणाले की कोर्टात मी साथ देणार आहे, तर फक्त कोर्टात नाही देणार आहे, आयुष्यभर देणार आहे, याचं वचन देणार आहे तिला. कसं असतं, लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणीतरी, की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो, गोष्टी करत असतो. तसंच माझ्यासाठी माझे बाबा आहेत, की ह्यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत, ते खूप पॅशनेट आहेत, खूप डेडिकेशनने काम करतात, तसंच मलाही करायचं आहे, म्हणून मी वकील होतो. पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने चाललेत तो काही फारसा सरळ मार्ग नाही.
आणि माझ्या आयुष्यात ऊर्जा येते. सो मी कोणाच्या बाजूने नेमकं जायचंय ह्या विचारात मी अडकलेलो आहे. पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे. तुझे बाबा किती कपटी आहेत, किती वाईट मार्गावर आहेत, आणि ते सगळं मला कळतं. आणि मग त्याच्यानंतर मी ऊर्जाला साथ द्यायला तयार होतो. सो असं एकंदरीत माझं कॅरेक्टर आहे. त्यामुळे शौर्याला पाहताना आम्हाला सुद्धा म्हणजे फक्त शौर्य ऊर्जाला साथ देणारा नाही, तर त्याला त्याची मतं आहेत आणि म्हणून त्यांनी ऊर्जाला साथ दिलेली आहे. कपटी निष्णात वकील आहेत की निष्णात वकील आहेत, आणि काय नेमकी भूमिका? हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक, इंटेलिजंट आणि प्रामाणिक, मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो, पण तो काही कायदा कधी त्यांनी बदललेला नाही. कायद्यात जे लूपहोल्स आहेत त्याला माहिती आहे, तो हुशार. त्यामुळे आमचे वाद होत राहणार आहे. तो कपटी म्हणतोय, मला सवय एक तर ना अनिरुद्ध देशमुखचे रिस्पॉन्स आहे हा. पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेले. एक तर स्टार, मला सांगायचं आहे की स्टार प्रवाहावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतं. शशांक सोळंकी आम्ही एक वर्गमित्रच आहोत, एका बेंचवर बसायचो, त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन. आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहेत, ही टीम खूप भारी आहे. त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतंच, पण खूप छान काम होणार आहे हेही होतं. आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाचं होतं. बरं, मी होम प्रोडक्शन असं म्हणतोय आणि घरच्यासारखं वाटतंय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा ऐकत आलेलो आहे. IPC चे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत. आता तो CRPC झाला. आणि माझी लेक जी आहे ना ती ऊर्जासारखीच आहे. तिने सुद्धा सायबर लॉ केलेला आहे. बरं, तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता, जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता. आणि ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झाले, जसं आता यांच्याशी होत आहे. तर तो म्हणाला कपटी आहे, आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला. वकील का झाला तर मी हिरो होतो त्याचा, म्हणून तो वकील झाला. आता त्याला कायदा कळायला लागला. आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे, घरचं वातावरण आहे. आणि छान आमच्या दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याचं म्हणणं होतं की मी चुकीचं करतोय, की मी कपटी आहे. तर मी त्याला म्हटलं मी कायदा बदलला का. एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही वगैरे. तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूने तो लढतो आणि तो जिंकतो. आणि हरणं हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती नाही, म्हणजे त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही. त्यामुळे त्याचा तो एक वेगळा माज. त्यामुळे आता आजपासून ही मालिका सुरू होते. 9:30 वाजता पहिला एपिसोड येतो. तर मी तर उत्साही आहे. माझ्या होम प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळतंय याचा एक वेगळा आनंद आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. परत मला अनिरुद्ध देशमुख पासून हर्षवर्धन जागीरदार साकारायचं. तरी तो प्ले करण्यासाठी किंवा ती इतकी स्ट्रॉंग भूमिका करण्यासाठी ही टीम होती, स्टार प्रवाहाची टीम होती, डायरेक्टर्स प्रोडक्शनची टीम होती. ॲक्टरला एक अशी चांगली सशक्त अशी टीम मिळाली की तो फ्लरिश होतो हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे वेगळे कॅरेक्टर्स ॲक्टर झालोच यासाठी, कारण एका जन्मामध्ये वेगळे कॅरेक्टर्स म्हणजे साकारायला मिळतात, जगायला मिळतात. त्यामुळे हे मी जितका एक्सायटेड आहे हर्षवर्धन जागीरदार करण्यासाठी. आणि मला माहिती आहे की ही सशक्त टीम आहे. मला
तर तो तिथे बसलेला आहे, सतत चालू असतं, सतत त्याचा अभ्यास आहे. आणि कॉलेजमध्ये मी बघितलंय की तो ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली अभ्यास पण करायचा, चेस पण खेळायचा, चेस पण तो अग्रेसिव्हली खेळायचा. आणि तो प्रोड्युसर पण तसाच अग्रेसिव्हली आहे की त्याला हरणं माहिती नाही. ते ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टरमध्ये टाकलं ना की ही ऑलवेज वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. आणि तसंच सतीशीच आहे, ही ऑलवेज वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. आणि ते त्यांचा प्रवास मी बघितलाय, 30-30, 35 वर्षाचा त्यांचे कष्ट बघितले की ते नुसते असे सक्सेसफुल झाले नाही की त्यांनी त्यांचा घाम रक्त सगळं गाळलेलं आणि त्यांचे. तर हे पॅशनेट लोक आहेत. आय एम व्हेरी कॉन्फिडन्स की यांच्या हातात मी आहे, त्यामुळे आय विल सेल थ्रू. नमस्कार. नेहमीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला भेटायला आलात. आमच्या आणि रसिक प्रेक्षकांमधला जो दुवा तुम्ही आहात, प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन येता. खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट की जे काही माझ्या मित्रांनी आणि माझ्या सहकार्याने माझं कौतुक केलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार. हे तुमचं प्रेम आहे माझ्याबद्दलचं. पण द लीडर इज ॲज गुड ॲज हिज टीम इज. आणि मला असं वाटतं की आय एम लुकिंग गुड टुडे, माय टीम इज मेकिंग मी लुक गुड. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या टीमचं आहे की ते सातत्याने असा प्रयत्न करत असतात की त्यांचा लीडर चांगला दिसावा. त्यामुळे थँक्यू सो मच माय टीम. त्यांनी एक दिवस जर मनात आणलं की आज आपण बरं काम नको करूया, तर माझी फार पंचायत होईल आणि कदाचित आता जे काही 2-4 कौतुकाचे शब्द बोललेत ते असं पण होऊ शकतं काय करतोय त्याला कळत नाही आहे शब्द. त्यामुळे थँक्यू सो मच. माझी टीम माझ्या पाठीशी जे खंबीरपणे तुम्ही गेले 7 वर्ष उभे आहात, आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर मोर. थँक्यू सो मच. मगाचपासून मी वाट बघत होतो की मला कधी बोलवाल इथे, कारण का तिथे उभं राहून भीती वाटत होते की आता मालिकेची सगळी गोष्ट सांगितल्यानंतर मालिका बघणार कशी. त्यामुळे लांबून असं वाटत होतं नको, थांबा, नको, इथे नको, ह्या गल्लीत राईट नको, लेफ्ट जा प्लीज. पण जे काही सांगितलं ते योग्य पद्धतीने सांगितलं सगळ्यांनी. प्रत्येक व्यक्ती जी इथे आली ते स्वतः कदाचित एक 3 तासाचा इम्प्रोम्प्टू कार्यक्रम हँडल करू शकतात. इतकं प्रत्येकाचं वाचन आहे, इतकं प्रत्येकाचं टॅलेंट आहे आणि इतकं प्रत्येकाचं त्याच्या मागचं काम आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी म्हणतो की मी कास्टिंगच असं करतो की माझं काम सोपं करू नये. आणि ते कास्टिंग सर्वात पहिल्यांदा निर्मात्यापासून सुरू होतं. इतके सशक्त निर्माते जे आज स्टार प्रवाहाला मिळत आहेत आणि त्यापैकी शशांक सोळंकी एक हे नाव आहे. आणि हे आजचं नाव नाही आहे, माझ्या मते जेव्हापासून दैनंदिन मालिका सुरू झाल्या मराठीमध्ये तेव्हापासून शशांक सोळंकी हे नाव आहे. त्यांना त्यांचं काम योग्य पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्याचमुळे इतकी मोठी जबाबदारी आपण अशा निर्मात्यांवर देऊ शकतो जेणेकरून सर्व कलाकारांना ते एका कुटुंबातनं घरून आपण एका वेगळ्या कुटुंबात जाऊन काम करतोय हे एक आश्वासन असतं, जेणेकरून ते फार फिअरलेसली काम करू शकतात. थँक्यू सो मच शशांक सर टू बी सच अ वंडरफुल प्रोड्युसर. आणि त्याच्याच बरोबर आपण ज्याच्या भरोशावर इतकं सगळं बोलत असतो ते लेखक माझे सगळे जे शशांक सरांना मिळालेले आहेत. आज ऋषिकेश पण आला इथे मागे उभा आहे तो, पण फार गुणी लेखक आहेत ते. आणि त्याच्याच बरोबर जो कॅप्टन ऑफ द शिप असतो तो माझा लाडका भरत. आणि मी नेहमीच त्याला सांगून ठेवतो किंवा सांगितलेलं असतं की मला तुझी फार गरज आहे, कारण का तू एक फार चांगला टेक्निशियन आहेस आणि प्रत्येक वाहिनीला, प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला, प्रत्येक स्टोरी टेलरला एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची गरज असते ज्याला त्या विषयाची जाण असते. आणि मला असं वाटतं भरत हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याला प्रत्येक विषयाची खोलपर्यंत जाणीव असते, तो अभ्यासपूर्वक करतो. आणि भरत असल्यानंतर माझं अर्थप्रेशर कमी असतं. त्यामुळे भरत आणि शशांक सोळंकी अशी मूठ बांधल्यानंतर आम्ही सगळेच वचन देतो रसिक प्रेक्षकांना की फार मालिका तर आपण नेहमीच करतो, दैनंदिन मालिका असतात, नियमित पद्धतीच्या मालिका असतात, पण हा एक फार महत्त्वाचा विषय इथे या मालिकेद्वारे स्टार प्रवाह मांडते. मगाशी आपण बघितलं की निशा मॅडम आणि ज्योती मॅडम होत्या, त्यांनी काही प्रात्यक्षिकं दाखवली जी काळाची गरज आहे. आणि ना काही गोष्टींवर आज काळाच्या गरजेप्रमाणे भाष्य होणं
त्याच्याबद्दलची चर्चा होणं फार गरजेचं असतं, फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे. सो मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ही मालिका तितकीच अशाच पद्धतीची जबाबदारी निभावणारी मालिका आहे, जी सर्व रसिक प्रेक्षकांना करमणुकीसोबत काय जबाबदारी असली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत काय वागलं पाहिजे हे सुद्धा सांगतं. कारण का आज फक्त मगाशी अनुष्का म्हणाल्याप्रमाणे फक्तच एका मुलीनी मुलीसाठी किंवा बाईनी बाईसाठी उभं राहण्यापेक्षा आज प्रत्येक गरजवंताच्या मागे काही काही लोकांनी ठामपणे उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून ही मालिका फार महत्त्वाची ठरते. मग अशी म्हटल्याप्रमाणे नियमित मालिका तर आहेच, दैनंदिन मालिका आहेच, पण या मालिकेतर्फे एक फार महत्त्वाचा विषय सर्व रसिक प्रेक्षकांसमोर येतोय. त्यामुळे माझी खात्री आहे की तो सर्वांना खूप आवडेल. पात्रांबद्दल सांगितलं आणि 7 सीन्स, स्टार प्रवाह, कौतुक, आदर, आग्रह हे सोडलं ना तर एक महत्त्वाची गोष्ट मला ही जेव्हा यांनी स्टोरी सांगितली त्यावेळेला वाटली ती म्हणजे ही आजची स्टोरी. म्हणजे ऊर्जा आहे ना 2021ची मुलगी आहे. जर तुम्ही बाकीच्या मालकांची कम्पेअर करून बघाल ना तर ती ऐकून घेणारी नाही आहे. तिला जर करेक्ट वाटलं तर ती सांगणार आहे की हे मला वाटलं, मला हे पटलं नाही तर सांगणार हे पटलं नाही. ती पहिल्यांदा शौर्याला भेटते, तिला माहीत नाही की शौर्याचा बाप आहे हर्षवर्धन. ती सांगते की यार हा वकील येतो आणि तिकडे पोलिसांना काहीतरी कन्व्हिन्स करतो आणि गुन्हेगारांना सोडतो, तो माणूस करप्ट आहे. ती म्हणते, शौर्याला शॉक बसतो, म्हणतो अरे कसं, म्हणजे तुला माहिती आहे का हे, तू पाहिलं आहेस का. आणि तिचं ते कन्व्हिक्शन इतकं त्याच्यानंतर लक्षात यायला लागतं आणि दॅट इज वेअर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे होतं. हुडबुट्टीचं पण ट्रान्सफॉर्मेशन ती करते कारण तिचं कॉज इतकं प्युअर आहे ना की हळूहळू आपल्याला जी लढाई करायची आहे त्या लढाईला सगळ्यांना बरोबर घेऊन चालत राहणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आजच्या मुली ठामपणे मांडतात. यु नो, आजच्या मराठी पोरींना तुम्ही दाबून नाही टाकू शकत. दे विल नॉट टेक दॅट. म्हणजे तुम्ही म्हणाल की नवरा झाला आणि नवऱ्याने टॉर्चर केलं, दॅट इज नॉट पॉसिबल विथ आजच्या मुली. ती आजच्या मुलीची गोष्ट आहे. उद्या शौर्याला वाटलं की मी तिला सांगेन की तू घरातनं निघून जा किंवा 2 कानाखाली म्हणेन, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन विथ ऊर्जा. सो दॅट इज वाय आय फाइंड दॅट इट इज आय वॉज सो हॅपी टू डू दिस की म्हटलं वाव, दिस इज अ सिरियल आय वॉन्ट टू डू इट. अनदर आस्पेक्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही या सिरियलमध्ये सांगतोय ती म्हणजे चाळ. म्हणजे नवरा, मी चाळीत वाढलो, लहानाचा मोठा झाला, माझे लेखक सगळे चाळीत वाढलेले आहेत. काय होतं ना की माझे वडील खूप लहानपणी गेले. चाळीमध्ये जेव्हा 2 मुलींना लहानाचं वाढवत असताना ना तुम्हाला जाणवत नाही दुःख, कारण सगळं चाळ एक कुटुंब असतं. दॅट्स ऑल्सो स्टोरी आय एम गेटिंग टू टेल. आय एम सो हॅपी अबाउट टेलिंग दॅट की कळतच नाही दिवस कसे गेले. आणि चाळीमध्ये काय होतं ना, चाळीतल्या मुलींना फिअर नसते. ज्या तुमच्या फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये वाढणाऱ्या मुलींना एकटेपणाची जाणीव असते ना, हे नळावरच्या भांडणांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. की मला माहिती असतं तू माझ्या तोंडात वाटेल नाही जायचं. ही जी म्हणते ना की माझ्यावर वाद करायचा नाही, कारण लहानपणापासून शिकलेली आहे मी. म्हणजे मी ॲग्रेसिव्ह, अनरिझनेबली ॲग्रेसिव्ह नाही आहे. पण तुम्ही जर अरे केलं तर मी कार्य करणार आहे, मी चुप्प बसणार नाही आहे. दॅट इज दॅट कॅरेक्टर, सच अ ब्युटिफुल कॅरेक्टर. तिला आई सपोर्ट करते, तिला तो मुलगा सपोर्ट करतो. त्याच्यानंतर इन्स्पेक्टरला कळतं की यार तिला सपोर्ट करायला पाहिजे मला, गोईंग अगेन्स्ट सिस्टीम. आणि हर्षवर्धनला तो चॅलेंज करायला लागतो. हर्षवर्धनला कळतच नाही की ही मुलगी माझ्या मुलाच्या जर प्रेमात पडली, माझा मुलगा हिच्या प्रेमात पडला आणि उद्या सून म्हणून घरी गेले तर काय होणार माझं. सो दॅट लॉंगर आर्क ऑफ द स्टोरी इज व्हॉट आय एम गोइंग टू से. पण प्लीज बघा, प्रमोट करा, कारण अशा मालिका जर आपण करत राहिलो आणि जर लोकांनी बघत राहिल्या तरच अशा प्रकारचे तुमच्या जिव्हाळ्याचे विषय आम्ही अतिशय आनंदाने परत आणि प्रेमाने घेऊन येऊ शकतो. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला सतीजींचे परत आभार मानावेसे वाटतात, कारण का प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यावर विश्वास नाही. पण ह्यावेळी त्यांनी मला एवढ्या अचानकपणे ह्या शोमध्ये आणले की मला ब्रेदिंग स्पेसच नव्हता. म्हणजे आम्ही शूट करताना ते मी कॅरेक्टर पण वाचतो, लावली वाट माझी. स्टोरी पण वाचतो. मगाशी मी म्हटलं अभ्यासात खूप अभ्यास करतो,
मला म्हणलं अचानक कोणी दिसलं काय पण कळलं. पण एवढा त्याची विश्वास एक आहे वेगळी तुझ्यावर. गंमत आहे म्हणजे डे नाईट करून ते जे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी पण माझ्या डोक्यामध्ये एक नक्की होतं की मला म्हणजे एक तर स्टोरी कमाल आणि ज्या पद्धतीने बघताय कास्टिंग आणि एवढं ते फ्रेशनेस वाटतं तर तो एक होताच. आणि ह्या सिरियलमध्ये मला असं वाटत होतं की मला एक जो एक पेस मेंटेन हवा होता एक्झिक्युशन वाईज किंवा पात्रांमध्ये फक्त त्यांना सांगायचं की हा पेस मला हवा आहे तुमच्या कॅरेक्टरमध्ये आणि त्यांनी एवढं छानपणे ते ॲडप्ट केलं की हां चला ठीक आहे आपण करतो. त्यामुळे ते पूर्ण सिरियल बघताना ना कुठेही तुम्हाला हे वाटणार नाही की हा सीन कुठेतरी कमी वाटतोय काय. तो एक पूर्ण आपण तो कोर्टातनं जो प्रवास केला आहे तो साडीतनं तो जात 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 आपण तो एक शेवटी जिथे ती ऊर्जा वाचवते तिथपर्यंत जो आहे मला असं वाटतं तो मला पेस माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं सगळं आणि तो मी थ्रूआउट मेंटेन करण्यासाठी माझ्या पात्राला सांगितलं मला काय करायचं होतं मला ते त्या एपिसोडचा फ्रीज मला तिथेच आणायचं होतं. त्यामुळे ते सगळं कसं ते बसवायचं तीच एक सगळं त्याचं एक चॅलेंज होतं आणि ह्याच्यासाठी मी खरंच माझ्या कलाकारांना मी खरंच त्यांचा आभारी आहे. त्यांनी ते परफेक्ट आणि माझ्यावर सहकार्य केलं आणि त्यांनी मला ते करून दिलं. आणि शौर्य दिग्दर्शकाचं खूप नशीब असतं की अशी कास्टिंग मिळाली. येस करेक्ट. त्यामुळे आय थिंक वी गॉट लकी विथ द कास्टिंग ऑल्सो. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कास्टिंग. आय एम शुअर. बट I'll tell you about भरत. भरत इज अ व्हेरी पॅशनेट डिरेक्टर. म्हणजे आम्ही 10 दिवस शूटिंग केले. 5 डिसेंबरला पहिला दिवस होता. आज आम्ही एअरवर चाललो आहे. आमचे 3 एपिसोड तयार आहेत आणि आम्ही दिवस रात्र शूटिंग करतोय. आजपासून उद्या परत 3 नाईट्स आहेत आमच्या आणि 14, 15, 16 तास शूटिंग करून घरी जाऊन परत स्क्रिप्ट बघायला तरी तो म्हणतो सांग हा सीन असं हे थोडे चेंजेस आणि ते काय विचारू नका. पण and this is what I promise everybody ki we are passionate, we want to do a fantastic job and please cooperate for this, rest everything will follow. आणि हे सगळं करून मायबाप प्रेक्षकांकडे काय मागायचं असतं तर बाबा प्लीज आशीर्वाद द्या. दॅट इज वॉट तुम्ही मीडियम आहात आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आणि ही पॅशन आमच्याकडनं चालू ठेवणारे अभिजित खाडे आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा आहेत ज्यांना तुमची हरकत नसेल आपण येस आपण त्या दोघांनाही इथे आमंत्रित करूया. नरेंद्र मुधळकर आणि अभिजित खाडे त्या दोघांसाठीही जोरदार टाळ्या. कारण आपण ज्या ज्या मालिका पाहतो ना त्या मागची म्हणजे पडद्या मागची जी मंडळी असतात जी अतोनात कलाकार तर डे अँड नाईट शूट करतच असतात पण यांना सुद्धा अनेक सूचना असतात डे अँड नाईट आणि त्या पाळत अर्थात स्वतःची कलात्मकता वापरत मालिका यशाच्या शिखरापर्यंत न्यायची असते. नमस्कार. या व्यासपीठावरून तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना प्रचंड आनंद होतोय. याचं मुख्य कारण हे की बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळते आणि इतकी उत्तम व्यक्तिरेखा तुमच्याकडे चालून येणं याला खरोखर खूप भाग्य असावं लागतं. त्यामुळे खूप आनंद होतोय पूर्वा शिंदे करताना. अगेन अनुष्का म्हणाली त्याप्रमाणेच सगळं श्रेय शशांक सरांना कारण त्यांनी खूप विश्वास टाकला आणि पूर्वा माझ्याकडे सोपवली. खूप गोड व्यक्तिरेखा आहे पूर्वा शिंदे. 2 मुली आहेत तिला. नवरा अचानकपणे निघून गेलाय का ते कारण तुम्हाला नंतर मालिका बघताना कळेल. आणि नंतर तिने एकटीने एका हाती या दोन्ही मुलींना वाढवलं आहे त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले आहेत आणि त्यात ही अशी धाडसी मुलगी तिच्या पदरी आहे. अशी मुलगी असणं एका सिंगल मदरसाठी खूप कठीण असतं कारण एक आई म्हणून ती प्रोटेक्टिव्ह असते, अतिसुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते मुलींना, हळवी असते. बरं असं करू नकोस असंही सांगता येत नाही पण करत राहा हेही सांगता येत नाही. हा जो एक डिलेमा आहे आईचा तो खूप छान आलाय या पत्रात. पूर्वा स्वतः सुद्धा भित्री नाही आहे कारण नवऱ्याच्या परोक्षतेने या दोन्ही मुलींना खूप छान वाढवलंय. धाडसच येते एका अर्थी. तिने त्यातून मार्ग काढले की पैसा कसा मिळवायचा, आणखीन बायकांना कसं आपल्या बरोबर या प्रवासात घेता येईल, ऊर्जाला कसं व्यवस्थित वाढवता येईल की ती कमकुवत पण नको असायला मनातून, तिची मानसिक बैठक कशी छान करता येईल. कुठलीही आई जेव्हा तिला कळतं की आपली मुलगी वकिली पेशा स्वीकारते अर्थातच तिथे काय काय खाचाखोचा आहेत किंवा काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना तिला असणारच त्या आईला. त्याच्यामुळे शी इज प्रिपेअर्ड की पुढे काय काय होऊ शकतं. आणि तरीसुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर एका पाठोपाठ एक जी वेगवेगळी आव्हानं येतात
त्याला ती कशी सामोरी जाते स्वतःसुद्धा आणि मुलीलासुद्धा कसं तयार करते याचा हा सगळा प्रवास आहे. खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रवास सुरू आहे, भावनिक पातळ्यांवर, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे त्याच्यात येणार आहेत ते. मला खूप आनंद याकरता होतोय की असं पात्र जेव्हा तुम्हाला साकारायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी सगळीच टीम फार सशक्त असावी लागते. म्हणजे लेखनापासून लेखन, दिग्दर्शन, त्या पात्राची सगळी बैठक जी आहे ती, आणि नंतर तुमचं सेटवरचं वातावरण, कारण ते एक वेगळं कुटुंब असतं, इट इज अ सेकंड फॅमिली, बिकॉज आपण घरापेक्षा जास्त काळ सेटवर राहत असतो. हे सगळंच या मालिकेमध्ये इतकं छान जुळून आलं आहे की आम्ही ज्या पात्रांबद्दल बोलतो आहोत, ज्यांच्याबरोबर आमचा सीन नाही आहे पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत, ती पात्र पण इतकी चोख, आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन, वेल डिफाईंड कॅरेक्टर्स मला म्हणायचं होतं, ते इतके डिफाईंड आहेत की आम्हाला कळतं आहे आम्ही कोणाबद्दल काय बोलतोय. आणि म्हणून हे करताना फार फार छान वाटतंय. फार क्वचित टेलिव्हिजनवर इतक्या छान सशक्त व्यक्तिरेखा येतात आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की इतकी गोड व्यक्तिरेखा अगदी सहज अनाहूतपणे माझ्याकडे चालून आली. सो आय एम ट्राईंग टू गिव्ह इट माय बेस्ट. ऑफकोर्स माय डिरेक्टर आणि शशांक सर ज्यांनी ते पात्र फार छान केलं आहे. सतीश सर ऑफकोर्स इज व्हेरी व्हेरी कीन अबाउट एव्हरी कॅरेक्टर टू बी परफेक्ट. सो व्हेरी व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस टीम and enjoying it thoroughly. नमस्कार सर्वप्रथम. आणि स्टार प्रवाहावर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे. त्याच्या अगोदर मी एक छोटासा कॅमिओ केला होता. सो थँक्स स्टार प्रवाह, सतीश आणि अर्थात शशांक. शशांक बरोबर माझ्या मते खूप दिवस काम करायचा योग होता, तो पहिल्यांदा आला. सो आभार या सगळ्यांचे. जे मिलिंद सर म्हणाले मगाशी की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना, तर ते खरंच आहे की एखादी वाहिनी इतका काळ आणि सातत्याने जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो. सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो. इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे, आज 35 वर्ष तो काम करतोय असं आपण म्हणतो. त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहेत आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं हेही माहिती असतं आणि ही लिडरशिपसाठी फार मोठी गोष्ट असं मला वाटतं. सो सतीश, थँक्यू सो मच. आणि मला तुझ्याबरोबर काम करायला मिळतंय याच्यासाठी सुद्धा. शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेक वर्ष ते माहिती आहेत प्रोड्युसर म्हणून काय आहेत, आणि ते एक लॉयल आणि अत्यंत काय म्हणतो श्रीमंत, या अर्थाने श्रीमंत नाही, इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे. मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात, अनेक वर्ष सातत्यानं चांगलं काम करतात. त्याच्यापैकी शशांक एक आहे. पण तो तसा त्रास देणारा आहे का? शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो, नेहमी जागृत असतो. फक्त तो आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातं असं वाटतं. म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचं एक मन जे असतं ना ते त्याला माहिती असतं की खरं खोटं काय आहे. पण मला आता कशासाठी हे करायचंय तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो. सो प्रत्येक इन्स्पेक्टर, आपण किती म्हणलं की इन्स्पेक्टर करप्ट असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते, हे नाही. प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो. आणि तसा हा होळबुद्धी आहे. तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही, कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची आहे. पण मीन टाईम हे त्याला माहिती आहे की मला मदत करायची आहे या मुलीला, की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का, असा तो इन्स्पेक्टर आहे. म्हणजे तो दिसताना दिसतो ग्रे शेडवाला, दिसताना थोडासा दिसतो विलनिश आहे, पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे. सो अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो, किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो. आणि तो गमतीशीर आहे, विनोदी पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील. विविध कदाचित भाषा, ज्या बोलीभाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार, कधी मालवणी असेल, कधी बेळगावी असेल, कधी वऱ्हाडी असेल, कधी संगमेश्वरी असेल, कधी आगरी असेल, तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरियल येते,
ज्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर तुमच्या रोजच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित म्हणजे वकील पोलीस हे आपण रोज जरी भेटत नसले तरी आपण वाचत राहतो, आपण बघत राहतो. सो त्याच्यावर एक सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे आणि त्याच्यात ही तरुणी ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे, तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे, नंतर बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, माहीत नाही आपल्याला सध्या काय आहे ते, पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ती आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहेत. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.